मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना अंतर्गत कार्यरत असलेल्या शिरपूर तालुक्यातील युवक युवतींनी कायमस्वरूपी रोजगार, मानधन वाढ व अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी 18 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांमार्फत राज्य शासनाला निवेदन दिले। यावेळी राज्य शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास मुंबईकडे पायी मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। निवडणुकीच्या तोंडावर विविध योजनांचा पाऊस पाडत लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी योजनांसह लाडक्या बेरोजगार भावांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना राज्य सरकारने जाहीर करून मतदान पदरात पाडून घेतले। मात्र निवडून आल्यानंतर कर्जमाफीसह मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांकडे दुर्लक्ष केले। त्यांचा 11 महिन्याचा कार्यकाळ संपला असून काहींचा कार्यकाळ संपण्याच्या मार्गावर आहे। परिणामी राज्यातील लाखो तरुण तरुणी पुन्हा बेरोजगार होण्याच्या संकटात सापडले आहेत। केवळ शिरपूर तालुक्यातील शेकडो प्रशिक्षणार्थींना रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे प्रशिक्षणार्थींना एक कार्यरत असलेल्या आस्थापनामध्येच कायमस्वरूपी व नियमित रोजगार उपलब्ध करून रुजू झालेल्या दिनांकापासून वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात यावी, तसेच मानधनात वाढ करण्यात यावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत। शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तालुक्यातील सर्व युवक युवती मुंबईकडे पायी मोर्चा काढून मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन उभारतील असा इशाराही देण्यात आला आहे। या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड, शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिरपूर फस आदी राजकीय व सामाजिक संघटनांचा पाठिंबा लाभला असून युवा प्रशिक्षणार्थ्यांसह राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला। आज शिरपूर तहसीलदारांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे। यात संभाजी ब्रिगेड, शिरपूर फस, अनुभव शिक्षा केंद्र व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वांच्या जाहीर पाठिंब्याने प्रशिक्षणार्थींनी निवेदन देण्यात आलेले आहे की जो 11 महिन्याचा जो प्रशिक्षणार्थींचा कालावधी होता तो कालावधी वाढवावा आणि त्या आस्थापनेवरती ज्या पद्धतीने राज्य सरकारने आश्वासने दिले होते निवडणुकीच्या आधी की आम्ही त्यांना कायम करू, तर त्याच पद्धतीने त्यांना त्या आस्थापनेवरती कायम करण्यात यावं अशी विनंती घेऊन अशा 2-3 प्रमुख मागण्या घेऊन आज या सर्व संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे। त्यातच संभाजी ब्रिगेडने राज्य स्तरावरती पाठिंबा दिलेला आहे, अनुभव युवा मंच, शिरपूर फर्स्ट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने पाठिंबा दिलेला आहे। आणि जर का या प्रशिक्षणार्थ्यांना जर का न्याय देण्यात आला नाही, जर येत्या काही दिवसात न्याय मिळाला नाही, तर शिरपूर मधील 200-250 प्रशिक्षणार्थ्यांना घेऊन शिरपूर फस आणि या सर्व इतर संघटना पायी मुंबईकडे मार्गस्थ होतील। तर प्रशासनाला हीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर न्याय घ्यावा, अन्यथा तरुणांचा उद्रेक हा सरकारला झेपणार नाही।